निसर्गासारखा शिक्षक नाही. निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्याकडनं आपल्याला कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. वर बघा, ही बगळ्यांची रांग. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हे पक्षी अशाच पद्धतीने एका रांगेत जातात. या रांगेमध्ये कोणत्या पक्षानं कोणत्या ठिकाणी असायचं हे सुद्धा ठरलेलं असतं. त्याच्यामुळे होतं काय की हे पक्षी दिशा चुकत नाहीत, हरवत नाहीत, त्यांच्या जीवाला धोका होत नाही आणि संध्याकाळी सुखरूपपणे आपापल्या घरी पोहोचतात. ही शिस्त या पक्ष्यांमध्ये आहे, पण कित्येकदा आपल्या जवानांमध्ये ही शिस्त बघायला मिळत नाही. सन 1995 मौजे दुब्बागुडा. भामरागड. रात्रभर पेट्रोलिंग करून ही तुकडी मुख्यालयात निघाली होती. पण तुकडीच्या हालचालीमध्ये संपूर्ण निष्काळजीपणा होता, लापरवाही होती. कुठल्याही प्रकारचं टॅक्टिकल फॉर्मेशन न वापरता इकडे तिकडे जराही लक्ष न देता हे जवान जात होते. हात्याला खांद्याला अडकवून ठेवलेली, आरडाओरडा करत, गप्पा मारत ही तुकडी चाललेली होती. जणू काही बागेत फिरायला निघालेले आहेत. खरं म्हणजे ते नक्षलग्रस्त भागात होते. आपला जीव घ्यायला नक्षलवादी लपून बसलेले आहेत ह्याचा त्यांना मागमूसही नव्हता. तुकडीच्या प्रमुखांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ये फील्ड इलाका है, सिंगल फाइल फॉर्मेशन में चलो. क्या कोई खतरा नहीं है, चलो रे. अरे खुद भी मरोगे, बाकी सबको मरवाओगे तुम लोग. जवान आपल्याच मस्तीत होते. खरं तर काहीतरी धोका असल्याच्या अनेक खाणाखुणा दिसत होत्या, पण जवान बेपर्वा होते. चल चल. क्या यार, चल मेरे बातों का यकीन किया करो. आतंकवाद्यांनी डेलिब्रेट अँबुश लावला होता. सारं काही पूर्वनियोजित होतं आणि दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जवान गांगरले. प्रतिकार करण्याची मानसिक आणि शारीरिक सतर्कता नसल्यामुळे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांची सहज शिकार झाली. एकाकडे धैर्य होतं, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण हवा तेवढा दारुगोळा नव्हता. त्याला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. बघता बघता जवानांचा प्रतिकार संपला. उनके हथियार, पैसा, जरूरी कागजात, जो चीज मिले जल्दी से छीन के लाओ. नक्षलवाद्यांनी हत्यार, दारुगोळा, बिनतारी संच जे काही हाताला लागेल ते लुटून नेलं. पीपल्स वॉर ग्रुप जिंदाबाद. पीपल्स वॉर ग्रुप जिंदाबाद. पीपल्स. अनेक जवान मृत्युमुखी पडले किंवा जबर जखमी तरी झाले. दुब्बागुड्यासारखे आतंकवाद्यांचे हमले अनेक वेळा झालेले आहेत. तुमारगुंडा, तुमरकसा, एडमपल्ली, ग्यारापत्ती, कोटमी अशा अनेक ठिकाणी. पीपल्स वॉर ग्रुप जिंदाबाद. जिंदाबाद. हा होता अँबुश. असे प्रसंग कित्येक वेळा घडतात. कित्येक वेळा आपले जवान ह्यामध्ये मृत्युमुखी पडतात. आपल्याकडचा दारुगोळा, हत्यार चोरल्यामुळे आतंकवाद्यांची ताकद वाढते आणि पोलीस दलाचं मनोधैर्य खच्ची होतं. यासाठी जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही अभियानासाठी निघू तेव्हा तेव्हा टॅक्टिकल फॉर्मेशन मध्येच निघायला हवंय. आणि अशा वेळी जर चुकून आपल्यावरती अँबुश झालाच तर त्यावेळेस आपण काउंटर अँबुश करायला हवाय. जवानांची ही तुकडी सुद्धा रात्रभर अभियान करून परत चालली होती. पण हे जवान सिंगल लाईन फॉर्मेशन करून टॅक्टिकल मूवमेंट करीत होते. सिंगल लाईन फॉर्मेशन मध्ये सर्वात पुढे स्काउट्स असावे.
आणि त्यांनी पुढील टापूचं निरीक्षण करावं. त्यांच्यामध्ये 10 ते 15 फुटाचं अंतर असायला हवं. तिसऱ्या स्थानावर तुकडी प्रमुख असावा. त्याच्या मागे फायर ग्रुपचे जवान. स्काउट वगळता उर्वरित जवानांमध्ये 5 ते 10 फूट अंतर असणं आवश्यक आहे. फायर ग्रुपच्या मागे उपतुकडी प्रमुख असायला हवा. त्याच्या पाठी असॉल्ट अँड कॅरी ग्रुप आणि सर्वात शेवटी रिअर गार्ड. रिअर गार्डने सर्वप्रथम मागील बाजूचं आणि नंतर उजव्या आणि डाव्या बाजूचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. असं शिस्तबद्ध सिंगल लाईन फॉर्मेशन करून जवानांची ही तुकडी हालचाल करीत होती. आपण नक्षलग्रस्त प्रदेशात आहोत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे ते कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हते. त्यांना जाणीव होती कधीही अँबुश होऊ शकतो. काहीतरी चाहूल लागताच हँड सिग्नल देण्यात आला आणि क्षणार्धात तुकडीने लाईंग पोझिशन घेतली. त्यांची सतर्कता पाहून नक्षलवाद्यांनीही दबा धरला. स्काउटनं आणि सगळ्याच जवानांनी सावधगिरीने चौफेर पाहिला. शत्रू दबा धरून बसलाय ह्याची त्यांना कल्पना नव्हती. पण जर हमला झालाच तर प्रतिकार करण्यासाठी सगळे जवान सज्ज होते. हवा तेवढा दारुगोळा होता. चेंबरमध्ये राऊंड लोडेड होते. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला पण त्यामुळे जवान डगमगले नाहीत. तुकडी प्रमुखाने पूर्ण नियंत्रण ठेवून काउंटर अँबुशचा आदेश दिला. काउंटर अँबुश मध्ये जवानांनी ताबडतोब अशा पार्ट्या बनवल्या. ही फिक्सिंग पार्टी. या जवानांनी नक्षलवाद्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. या अचूक आणि अखंड गोळीबारामुळे नक्षलवाद्यांना हालचाल करणं मुश्किल झालं. ही राईट आउट फ्लँकिंग पार्टी. ही उजवीकडून निघाली. व्यवस्थित आड घेत त्यांनी नक्षलवाद्यांना उजवीकडून घेरायला सुरुवात केली. ही लेफ्ट आउट फ्लँकिंग पार्टी. ह्या पार्टीनं डावीकडून हालचाल केली आणि नक्षलवाद्यांना डावीकडनं घेरायला सुरुवात केली. पाठलाग करणाऱ्या परसुईट पार्टीनं पलायन करणाऱ्या नक्षलवाद्यांना गाठण्यासाठी चपळाईनं आणि सावधपणाने धाव घेतली.
नक्षलवाद्यांना वाटलं होतं की जवानांकडून प्रतिकार होणार नाही, पण तसं घडलं नाही. नक्षलवाद्यांची हिंमतही सरत चालली आणि दारुगोळाही संपत आला. त्यांनी पळ काढायला सुरुवात केली, पण जवानांनी त्यांना तीही संधी दिली नाही. नक्षलवाद्यांचा संपूर्ण पाडाव झाला. तुकडी प्रमुखाने सगळ्यांची झडती घेऊन त्यांना निशस्त्र केलं. ऑपरेशन क्लोज करून त्यानं मुख्यालयाला बिनतारी संदेश पाठवला आणि पुढच्या कोम्बिंग ऑपरेशनची त्यानं तयारी सुरू केली. मैं सेक्शन कमांडर एस.पी. लावन बात कर रहा हूँ सर. हमारा सेक्शन रुपयागुड़ा गांव सेक्शन वाले बोलते वक्त काउंटर एम्ब्युश साठी सतर्कता असल्यामुळं आतंकवाद्यांचा सपशेल पराभव झाला. जवानांनो, यापुढे कुठल्याही अभियानासाठी जात असताना या चुका टाळायच्या. संचार करताना बेपरवाई, संचार करताना गुप्तता न बाळगणं, आवाज गडबड करणं, कमी संख्येनं अभियानावर जाणं, फॉर्मेशन न करता गैरशिस्त मुवमेंट, हत्यार दारुगोळा ह्याबाबत लापरवाही, धोक्याच्या प्रदेशातही बेफिकिरी, अँबुश झाल्यावर घबराट गोंधळ. काय टाळायचं हे आपण आत्ताच बघितलंय. आता काय करायला हवंय हे आपण पुन्हा एकदा बघूयात. हालचाल करताना टॅक्टिकल मोमेंट, लाईन फॉर्मेशन, हालचालीत गुप्तता, शांतता, हँड सिग्नल्सचा वापर, हत्यारं दारुगोळा यांची संपूर्ण सज्जता, कायम विशेषतः धोक्याच्या प्रदेशात जास्त सावधगिरी, योग्य संख्याबळ, पूर्ण प्रशिक्षण, अँबुश झाल्यास न घाबरता असा प्रतिकार करायचा. फेक्सिंग पार्टी अचूक अखंड गोळीबार, आउट फ्लँकिंग पार्टी डावी उजवीकडून घेरणं, परस्यूट पार्टी पाठलाग. अशा प्रकारे सतर्क राहिल्यामुळे आपल्या जीवाचं आणि साधन सामुग्रीचं रक्षण होतं आणि प्रत्येक अभियानानंतर आपण सुखरूपपणे घरी जाऊ शकतो. कोई शक? नो सर. क्लास खड़े हो जाए. क्लास सावधान. 5 मिनट के लिए स्वस्थान.